एसटी कोऑपरेटिव्ह बँक मुंबई यांची बैठक सभासदांना विचारात न घेता रद्द केल्याच्या निषेधार्थ संचालकांनी केला निषेध व्यक्त। अहमदनगर शहरातील व्ही स्टार हॉटेलमध्ये एसटी कोऑपरेटिव्ह बँक मुंबई यांची 25 जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये संचालकांना नोटीस देऊन उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले होते। त्या नोटिसीचा मान राखून सर्व संचालक बैठकीस उपस्थित होते, परंतु या बैठकीत एसटी सभासदांच्या हिताचे व महत्त्वाचे निर्णय घेणे अपेक्षित होते। मात्र संचालकांना कोणतीही कल्पना न देता ही बैठक अचानक रद्द करण्यात आली। त्यामुळे बँकेच्या संचालकांच्या वतीने शहरातील व्ही स्टार हॉटेलसमोर या बेजबाबदार घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। तर एसटी कोऑपरेटिव्ह बँक अशा चुकीच्या कामकाजाविरोधात कायदेशीर दाद मागणार असून वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संचालक अनिल बनकर यांनी दिलाय। या प्रसंगी संचालक प्रवीण जाधव, हर्षल राऊत, संदीप कातकर, राजेश पानपाटील, श्रीहरी काळे, भगतसिंग विश्वासराव, बालाजी शिंदे, वनिता माळी आदींसह संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील सर्व एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व सभासदांना आणि एसटीतील सर्व कर्मचारी बंधू भगिनींना पहिल्यांदा मानाचा मुजरा। वास्तविक पाहता आज एसटी कोऑपरेटिव्ह बँकेची बैठक अहमदनगर व्ही स्टार या हॉटेलमध्ये आयोजित केली होती। आम्हा सर्वांना अशा प्रकारचे नोटीस प्रशासनाने दिली होती। त्या नोटिशीचा मान राखून आम्ही सर्व आमच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून आज ह्या बँकेच्या मीटिंगसाठी उपस्थित राहिलो होतो। आणि वास्तविक पाहता ह्या मीटिंगमध्ये अतिशय कामगार एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय होणे अपेक्षित होते, घेण्याचं प्रयोजन होतं। मात्र आम्हाला याबाबत कुठलीही कल्पना न देता अचानक ही मीटिंग रद्द करण्यात आली। त्याबद्दल आम्हाला कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही। मात्र या मीटिंगसाठी जो काही खर्च झाला असेल, काय त्याचे सर्व व्यवस्था मीटिंगसाठी असणारी सर्व व्यवस्था, ह्या व्यवस्थेचा होणारा जो खर्च आहे हा सगळा खर्च पाण्यात गेलेला आहे आणि हा सर्व खर्च सभासदांच्या खिशातून जाणार आहे, याचा सर्वप्रथम मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। मात्र ही मीटिंग माननीय अध्यक्ष साहेब, आमचे अध्यक्ष बँकेचे अध्यक्ष माननीय कुशेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे होणं अपेक्षित होतं। मात्र त्यांच्याही आदेशाला ही लोक जुमानत नाहीत, त्यांचाही आदेश ही पायदळी तुडवतात, याचाही मी निषेध करतो। मात्र इथून पुढं अशा पद्धतीचं चुकीचं कामकाज आम्ही स्वाभिमानी संचालक होऊ देणार नाही, करू देणार नाही, हे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो, आमच्या सभासदांना विश्वास देऊ इच्छितो। धन्यवाद। वास्तविक पाहता या मीटिंगसाठी उपस्थित राहणारे संचालकाच्या व्यतिरिक्त जी काही मंडळी या ठिकाणी आली होती त्यांचा आणि बँकेचा कसलाही संबंध नाही, त्यांचाही बँकेचा कार्यमात्र कुठला हितसंबंध नाही। मात्र ते त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी आले होते, बँकेच्या मीटिंगसाठी त्यांचा कुठलाही प्रकारचा संबंध नाही। आमची या आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला एकच सांगणं आहे की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने कामकाज करू नका। सभासदांच्या कामाचा कष्टाचा पैसा आहे, त्याचा विनियोग चांगल्या कार्यासाठी चांगल्या कामासाठी व्हावा, त्याचं कुठल्याही प्रकारचं राजकारण होऊ नये, हीच या निमित्ताने मी ह्या वास्तविक पाहता प्रचलित नियमाप्रमाणे ह्या बँकेची मीटिंग ही नेहमी मुंबई मुख्यालयातच होत असते। आजपर्यंतच्या काळामध्ये सगळ्या मीटिंग आमच्या मुंबईत मुख्यालयात होतात, त्या ठिकाणी आमचे अध्यक्ष उपस्थित असतात। मात्र हा नवीन काय फायंडा कोणाच्या डोक्यातून आला आहे माहीत नाही, परंतु ह्या मीटिंग आता महाराष्ट्रात कुठेही व्हायला लागल्यात। बरं, व्हायण्याबद्दल दुमत नाही, पण त्या ठिकाणी होणारा जो खर्च आहे तो आमाप आहे आणि त्यासाठी आमचा नक्कीच त्याला विरोध आहे, विरोध राहील। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।